हाय, गुड मॉर्निंग. मी आहे प्रिया आणि आज मी बटर टाकून गरम गरम असे आलू पराठे बनवायला घेतलेत. ते पण अगदी हटके आणि एकदम वेगळ्या स्टाईलनी. मी पण दुसऱ्यांची रेसिपी बघूनच बनवते. म्हणजेच मला पण आलू पराठे जमतात, पण ते मी स्टफिंग करून बनवायची. पण यावेळेस मी स्टफिंग न करता डायरेक्ट बनवायला घेतलेत, कारण स्टफिंग केल्याने ना लाटते वेळेस भरपूर प्रॉब्लेम येतो. चिकटतो पोळपाटला, लाटण्याला आणि तुटतात बऱ्याचदा. म्हणून ही वाली आयडिया मला बेस्ट वाटते आणि त्यामुळेच आज मी फॉलो करते सेम त्यांची ही आयडिया. घरामध्ये किती दिवसापासून बटाटे असेच पडून होते, त्यामुळे मग मी कुकरला 3 ते 4 बटाटे लावली उकडायला. 4 ते 5 शिट्ट्या करून घेतल्या. प्रेशर कुकर असल्यामुळे आपण फास्टमध्ये 4-5 शिट्ट्यांमध्ये हे बटाटे उकडून जातात. आणि थंड झाल्यावर त्याची साल काढून घ्यायला एक साईडला बाउलमध्ये ठेवलं. मला नेहमी सकाळच्या वेळेस नाश्त्याला काय बनवायचा हा प्रश्न पडलेला असतो, कारण 2 गोष्टी भरपूर तोंडात असतात आणि डोक्यातही असतात, म्हणजेच उपमा आणि पोहे. या व्यतिरिक्त मला जास्त काही सुचतच नाही लवकर, म्हणजे पटकनही बनतो आणि खायलाही चांगलं लागतो, म्हणून उपमा आणि पोहे. पण आज त्याहून अधिक काहीतरी वेगळं म्हणून मी हे आलू पराठे बनवायला घेतलेत. तर आता यासाठी जसं की मी बटाटे उकडवले होते त्याची साल काढून एका बाउलमध्ये ठेवली. नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक, लसूण आणि सोललेले वाटाणे हे ऑप्शनल आहे. माझ्याकडे घरी असेच पडून होते म्हणून म्हटलं की चला हे पण मी टाकून देते यामध्ये. तर वाटाणे पण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण्यासाठी आणि थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरची आणि 1 चमचा जिरे असं याचं वाटण करून घेतलं आहे. आणि हे बटाटे जे आहेत ते मी ह्या भांड्यामध्ये स्मॅश करते. हे एवढं मोठं भांडं का घेतलं आहे, तर कारण यामध्येच पीठ देखील मळायचं आहे म्हणून. इथे एक टिप मी तुम्हाला सांगते, हे स्मॅश करत बसण्यापेक्षा आपण बटाटे उकडवलेले खिसून घेतलेले कधीही उत्तम, कारण ते एकसारखे होतात आणि लाटते वेळेस तो मोठा दाणा आपल्याला येणार नाही. म्हणून मी खिसूनच घेणार होती, पण माझं डोकं जास्त नाही चाललं त्यावेळेस, म्हणून मग मी फटाफट स्मॅश होतात म्हणून स्मॅश करायला घेतलं. आणि त्यानंतर स्मॅश करून झाल्यावर जे वाटण केलं होतं मिक्सरच्या भांड्यात ते वाटण मी यामध्ये घालून घेतलं. आणि नंतर यामध्ये थोडंसं बेसन पीठ घेतलं आहे मी, म्हणजे ते देखील चवीसाठी चव थोडीशी छान येते अजून डाळीच्या पिठाने म्हणून. तर हे देखील ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवड असेल तर घालू शकता. आणि नंतर 2-1.5 वाटीच्या दरम्यान मी इथे आपला गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे. आणि नंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि बटर पण टाकते मी. हे पराठे आलू बटर पराठे म्हणून ओळखले जातील, कारण बऱ्याचदा आपण एक धारभर तेल सोडतो, पण मी ते बटर टाकते. आता हे बटर मागे 8 दिवसापूर्वी आणलं होतं, त्यावेळेस मी सँडविच बनवलेले आणि हे तसंच राहिलेलं. तर मग ह्याचा वापर होईल नाही होईल परत लवकर म्हणून यामध्ये मी आता टाकले. आणि तसंही टेस्ट छानच येते म्हणा बटरने, कारण आपण हे गरम गरम तव्यावरती शेकवणार असतो आणि त्यावेळेस या बटरची चव एकदम छान होते आणि दुप्पट होतात. आणि आता इथे पाणी घालते वेळेस काळजीपूर्वक पाणी घाला. मी आता या भांड्यामध्ये मिक्सरच्या जे मसाला वाटण लागलं होतं ते वाटण त्यामध्येच पाणी टाकून थोडं करूनच पाणी टाकून मळून घेतलं आहे, कारण बटाटा हा एकदम ओलसर ऑलरेडी उकडवलेला, तो मसाला देखील ओलसर असतो आणि त्यामध्येच आपलं पीठ व्यवस्थित मळलं जातो. आणि जर जास्त घट्ट होत असेल आणि जेव्हा गरज भासेल तेव्हाच थोडं पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यावं. तर इथे माझं पीठ मळून झालेलं आहे. एक साईडला मी तवा गरम करायला ठेवला आहे आणि इथे पोळपाटवरती मी लाटून घेते. अगदी आरामात लाटले जातात, काही प्रॉब्लेम नाही. इथे मी बेसन टाकल्यामुळं आणि माझं जे पीठ आहे गव्हाचं ते खपली गव्हाचं असल्यामुळे त्याचा चिकटपणा कमी असतो खपली गव्हाचा, तर त्यामुळे हे माझं थोडंसं काठ याचे असे तुटल्यासारखे वाटतात. गोल आला किंवा तुटला ह्याच्याशी काही फरक नाही पडत, कारण ह्याची चव जी आहे अगदी अप्रतिम. आणि बटाटा मी खूप जास्त प्रमाणात टाकल्यामुळे ह्याची चव तोंडामध्ये टाकल्या पराठे एकदम मऊ आणि एकदम चव वेगळीच लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तव्यामध्ये टाकल्यावरती बारीक आणि मीडियम गॅसवरती ह्याला शेकवायचं. जास्त फास्ट करून शेकवू नका, कारण ते आतून व्यवस्थित भाजलं पाहिजे. तर इथे बघू शकता मी हे आतून पूर्ण वरपर्यंत खरपूस होईपर्यंत छान भाजले आणि ते सॉफ्ट देखील आहेत. तसं तर मी सहसा ओट्यावरच सर्व मी माझं बनवत असते, पण बरेच जण आहे ना किरकिर करत राहतात, ओट्यावर बनवते असं तसं किळस येते. ते माझं कॉमेंट सेक्शन एकदम घाण करून जातात, म्हणून मी म्हटलं की चला बाबा एकदाच मी पोळपाटवर बनवते.
कसं आहे ना, तुम्ही लोक तुमचा ओटा फक्त क्लीन ठेवत जावा, म्हणजे तुम्हाला असं किळसवाने वाटणार नाही. कारण तुम्ही म्हणता ना, झुरळ फिरतात, पाली फिरतात, मुंग्या, किडे काही असेल, हे कधी फिरतात जेव्हा आपण घाण राहतो. जर आपण स्वच्छ राहिलं तर ह्याचा काही प्रश्नच नाही. तरी ठीक आहे, चला आलेच झुरळ, पाली, मुंग्या, किडे सर्व, ते सर्व काय ओट्यावरच फिरतात का? भांड्यांवर देखील फिरतात, राईट? जसे की पोळपाट, बेलणं, त्यांना आपण कुठे लॉक करून ठेवतो का अशा काचेमध्ये? कुठे नाही. आता इथे माझी खाली ट्रोली सिस्टम आहे, त्यांना एवढीशी -पॉईंट एवढीशी जागा पण त्यांना पुरेशी असते आतमध्ये घुसून हमला करायला किंवा नवीन किडे पैदा करायला. आणि जास्त करून त्या अशा कोपऱ्याच्या ठिकाणीच किडे वगैरे असतात, एवढं लक्षात घ्या तुम्ही. जिथे उलट प्लेन आणि मोकळी जागा असते तिथे ते घाबरून वरती जास्त येत नाहीत. आणि आपण जेव्हा पण एखाद्या वेळेस, जसं की पोळपाट आता मी घेतले, स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलं, तसंच आपण पण ओटा रात्री मी जेवण बनवल्यावर घासून ठेवला आणि नंतर सकाळी परत मला दुसरं काय बनवायचं असेल तेव्हाही आपण घासून धुवून घेतो आणि वाईप आउट करून टाकायचं. कपड्याचा वापर नाही करायचा जास्त करून. तर मला असं काही फरक नाही पडत तुम्ही काय वापरता, मी तुम्हाला नाही सांगत आहे, पण मला जर कम्फर्ट आहे मी वापरते. तर तुम्ही असे घाणेरडे कमेंट नका करू. किंवा आपल्या ओट्याला, जेवण बनवायचा ओटा, किचन ओटा असतो हा, तर इथे फरशी किंवा वॉशरूमसोबत आपण याचं कंपॅरिझन करतो, म्हणजे खूप घाणेरडा आणि किळसवाणा प्रकार आहे, हे तुम्ही समजून घ्या. बाकी तुमची इच्छा. आणि शेवटी मला जे करायचं आहे ते तर मी करतच असते. बापरे, बोलण्याच्या नादामध्ये माझे इथे सर्व पराठे बनवून रेडी झालेले आहेत. आणि हे मी मागे माझ्या घरी मैत्रीण आली होती, तर तिने पिझ्झा ऑर्डर केलेला, तर बरेच ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स बाकी होते आणि ते टोमॅटो कॅचअप. तर मी म्हटलं की जरा ह्या पराठ्यांना अजून थोडासा चव आणि तडका जास्त यावा म्हणून मी ते स्प्रेड केले ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स आणि हा टोमॅटो कॅचअप. तर बघू शकता केवढे सॉफ्ट झालेत, म्हणजे असं तोडायला जायच्या अगोदरच तुटतात. तर एवढे छान असे मी टेस्टी पराठे बनवलेले आहेत. तर या तुम्ही पण खायला मंडळी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला एक कॉमेंट करून सांगायला विसरू नका. लाईक करा आवडला असेल तर, आणि शेअर देखील करा तुमच्या कोणी जवळचं असेल त्यांच्यासोबत. तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा, थोडीशी वेगळी आहे, खूप टेस्टी बनतात. आणि चांगलं आणि वाईट जशा नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्या दोन्ही गोष्टी घडतात तसं मलाही माहिती आहे. तर आपण चांगलं जास्त